होळकर ब्रिजच्या जस्ट अलीकडं एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली एक छोटं मंदिर आहे. बाई दिसली आणि तिच्यासोबत एक लहान बाळ होतं, अराऊंड एक 2-3 वर्षाचं असेल. रात्री 2:45 वाजता बसून काहीतरी पूजा अर्चना करतं. देवाची तर आरती नसेल. देवाची आरती तर करत नसणार आहे. जर म्हणलं तू जर त्याच्या जागेवरती जर जाऊन उभा राहशील तर म्हणलं ऑब्व्हियस आहे की तो तुला डिवचणारच. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पण तू त्या ब्रिजची कोणती गोष्ट सांगणार आहे? ब्रिजची गोष्ट ॲक्च्युली तो आमची मस्ती होती ती. म्हणजे असं काही आम्हाला नव्हतं की आम्ही एक्सपिरियन्स करायला चाललो आहे किंवा काही. तर ती स्टोरी अराऊंड आहे 22च्या आसपासची असेल, 23च्या आसपासची असेल ती. तर आम्ही 4 जण, आमच्या 4घांचा ग्रुप, आणि 4घही आम्ही हॉटेलला येऊन आलो. रात्री ड्युटी वगैरे संपली आणि आमच्यामध्ये एक माझी मांडलेली बहीण पण होती. तर आम्ही 4 जण 4 व्हीलर काढली. रात्री 1:30च्या आसपास आम्ही बाहेर पडलो. काय करायचं, चला फिरत 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 म्हणलं, एकाने काढलं नाव होळकर ब्रिजला जाऊ. चला म्हणलं, गेलो आणि होळकर ब्रिज असं आहे ना की कन्फ्यूज होतो माणूस ॲक्च्युली. ब्रिज नेमका तो हॉन्टेडवाला कोणता आहे, कारण 2 लागून ब्रिज आहेत ॲक्च्युली. एक जो मेन आहे तो मोस्टली ट्रान्झिटसाठी यूज करतात लोक, आणि जो हॉन्टेड आहे तो छोटासा ब्रिज आहे, तो जुना ब्रिज आहे तो. मग कसं आहे, जो मेन ट्रान्झिटवाला ब्रिज आहे तिकडून फिरून येऊन मग तुम्हाला इकडे यावं लागतं त्या हॉन्टेड ब्रिजवरती. मग आम्ही आलो आणि कसं आहे, होळकर ब्रिजचं जस्ट अलीकडं एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली एक छोटं मंदिर आहे आणि एक अशी वॉल आहे आणि वॉलला लागून एक छोटंसं मंदिर आहे. लाईक एवढंसंच असेल ते मंदिर, त्याच्यावरती नाही. आम्ही आलो आणि आल्या आल्या आम्हाला असं दिसतंय की एक माणूस, एक व्यक्ती त्या छोट्या मंदिराच्या समोर रात्री 2:45 वाजता बसून काहीतरी पूजा अर्चना करतं. आणि 2-2:15 वाजता अशी पूजा अर्चना करणं हे इट्स अननॅचरल. तर मग तिथंच आमचं थोडं झालं होतं की भाई काहीतरी आहे. आरती करते म्हणल्यानंतर आपल्याला क्लिक होणारच आहे ते. देवाची तर आरती नसेल. देवाची आरती तर करत नसणार आहे, बेसिक कॉमन आहे ते. तिथनं आम्ही निघालो, ब्रिजला गाडी लावली, आम्ही उतरलो आणि बाकीचे 2 आहेत ते असेच आहेत की आम्ही नाही मानत, आम्हाला काय. मग बहिणीच्या फेसकडे बघून असं मला झालं होतं की काहीतरी बिनसलंय. तिला सांगितलं की तू गाडीमध्ये जा, गाडीमध्ये जाऊन बस म्हटलं. म्हटलं यांचं बघतो म्हटलं मी काय करायचं ते. तर त्या दोघांना मी 2 जागा दिल्या की तू इथे उभा राहा, तू इथे उभा राहा. आणि कसं आहे, त्यांच्या जागेवरती तुम्ही जर तुमचा प्रेझेन्स जर दाखवला आणि जर ते त्यांना जर मान्य नसेल तर ते तुम्हाला 110% तुम्हाला ते त्याची जाणीव करून देतात की बाबा निघा इथून. असं नसतं की आम्ही आहे. त्या एनर्जीज किंवा त्या शक्ती कधीच स्वतःहून हार्म करायला येत नाही, कधीच येत नाही. अनटिल अनलेस जोपर्यंत तुम्ही जाऊन त्यांना काही देऊचत नाही, चिडत नाही. हां, मग त्यांचं उभारणं झालं. आणि असं होतं की आपल्याला टेम्परेचरमध्ये थोडासा फरक जाणवतो, किंवा अंगावरती काटे येणं म्हणा, किंवा इथं पाठीवरती एक सेन्स, मानेवरती आपल्याला एक सेन्स होतो, तसं होतं. ते दोघं आले वापस, गाडीमध्ये बसलो, सगळं नॉर्मल. तर मग त्यांचं असं होतं की सुद्धा अरे थोडं टेम्परेचरमध्ये थोडंसं फरक जाणवला. मी म्हटलं हो, म्हटलं ऑब्व्हियस आहे. म्हटलं जर म्हणलं तू जर त्याच्या जागेवरती जर जाऊन उभा राहशील तर म्हटलं ऑब्व्हियस आहे की तो तुला डिवचणारच. तू त्याला डिवचते म्हटल्यानंतर तो शांत नाही बसणार. मग माझ्या बहिणीने सांगितलं की तिला जो राईटला उभा होता त्याच्या जागी एक बाई दिसली. बाईचा एक अर्धा फेस एकदम गेला होता, पेटलेला. नाही पेटला नाही,
म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये कसा होतो, फुल डॅमेज तसा होता. आणि तिच्यासोबत एक लहान बाळ होतं, अराऊंड एक 2-3 वर्षाचा असेल. तर त्या लहान बाळाचा एक हात कट झाला होता आणि तो हात ते बाळच त्याचा हातामध्ये पकडून असं उभारला. सोनू कधींचा तर ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला असेल. आणि होळकर ब्रिज तो ओळखलाच याच्यासाठी जातो की तिथं लोक एकतर सुसाईड करायसाठी जातात किंवा तिथं ॲक्सिडेंट होतो. ह्याच 2 गोष्टींसाठी. आता काही लोकांसाठी होळकर ब्रिज नॉर्मल आहे, जे मानत नाहीत त्यांच्यासाठी. पण ज्यांना खरंच चूल असते की काय बघायचं आहे आणि तिथं जाऊन जर मस्ती केली तर मग ते बात बाधतं, ते 100% बाधतं. बापरे.